विष्णुवंदिता शास्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. जिथे शिवभक्त तुम्ही राहता तिथं बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त तुम्ही राहता तिथं बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 सत्तेचे बळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे परत न फिरणारे तीन जगात जाणणारे शिस्तप्रिय वा वाणिज्य जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारा राजा जे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रतीचे राजास माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर वंदनीय गुजर उपस्थित सर्व शिवभक्त अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आभारभर शौर्य गाजवले असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. शिवरायांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि पुढे ती सत्याची ठरवली. तोरण किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गनिमी कावा आणि बळकटीच्या शेती जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी सूर्या जिवा महाराज असे जिव्हाळा जीव देणारे मावळे जमवले. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. जसे की स्वराज्याचे तोरण स्वराज्याची प्रतिज्ञा गड आला पण सिंह केला अफजल खानाचा पराभव शाहिस्ते खानाची फजिती आग्र्याहून सुटका इत्यादी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी चोख बंदोबस्त केला. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला. स्त्रियांचा आदर केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. मित्रहो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि इतिहास शब्दात मांडणे इतके शक्य नाही. म्हणून मला म्हणावेसे वाटते की शब्दाई पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. शब्दाई पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा सोबून दिसते जगत ही असा तो शिव छत्रपती असा तो शिव छत्रपती. मनगटावर दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि ह्याच सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करू शकत नाही. नियती सुद्धा करू शकत नाही. विजयासाठी तलवार चालून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघ नख्याने अफजल खानचा पुतळा पाडून गेला. स्वर्गात गेला ज्याला देवाने झुकून मुजरा केला. असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते. साई बोलल्याने शक्ती मिळते. राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते. 100 वाघाची ताकद मिळते. एक होते शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची. चिंता नव्हती परिणामाची. कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. त्यांची जात होती मर्द मराठ्यांची. देशाला लाट आणली भगव्यांची. मूर्त वेळ आणली स्वराज्याची. म्हणतात ना जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही. माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म का 1000 जन्म झाले तरी नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही. नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही. थोर तुमच्या कर्माची जाऊ उपकार कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखुनी आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार छातीला भरले पोलाद. धन्य धन्य महाराष्ट्रात धन्य आले आपले महाराज. पेटवली रानागणे देह जिजविला मातेसाठी. शिवशंभूची मरू नये स्वराज्य राखण्याची साथ आहे. म्हणूनच लाखो करोड मावळे इथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे. हसत कुर्बान आहे. ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शिवबाचा वाघ आहे. तू तर शिवबाचा वाघ आहे. ज्याचे नाव घेतात सळसळते रक्त त्या शिवबाचे आम्ही भक्त. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रुपयात घराच्या वेख्यात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखळतांड्याच्या वेळात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरी झाला धन्य. त्यांच्यावर जिजाऊ संस्कार पाठवतात झाड डोक्यावर जिरे तोफ हाती भवानी तलवार. तो सिंहाचा छावा खेळून गनिमी कावा माजून रंधुनी राणा करा. विजय खेचून आणला त्याने आपल्या अंगणात. नजर त्याची गरुडा पायी पडली सिद्धीच्या जंजिरावरी. केली त्याने 9 वेळा स्वारी तरी पडली अपयश पदरी. असेल दुःख म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो. पेटून उठला तो मर्द मराठा थेट भिडला अवघ्या पोर्तुगीजांना. द्याला त्याने अवघ्या मुघलांना घेतला अंगावर ब्रिटिशांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो. उरून उरला सगळ्यांना. बसून त्याने दख्खनच्या भूमीत हलवले त्याने दिल्लीच्या तख. उडवली रानधार औरंगजेबाची नाव त्याचे छत्रपती शिवाजी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराज.